राज्याच्या राजकारणातली पकड या कुठल्याही नेत्यांना घेता आलेली नाही हे स्पष्ट आहे। खासदार उदयनराजे जेव्हा हे बोलतात त्यावेळेला खासदार साहेबांना आम्हाला आठवण करून दिली पाहिजे की बीडच्या प्रचार सभेमध्ये खासदार उदयनराजे यांनी स्पष्टपणे सांगितले की पंकजा मुंडे जर निवडून आल्या नाही तर मी स्वतः माझ्या खासदारकीचा राजीनामा देईल आणि माझ्या जागेवरून मी पंकजांना निवडून आणेन। मला वाटतं एका तरी माणसाने किमान राजेंनी तरी तो शब्द पाळावा, शब्दाला जागावं। जर खरंच तुम्हाला पंकजा मुंडे यांना निवडून आणायचं आहे तर मग आता राजेंनी राजीनामा दिला पाहिजे आणि राजेंनी राजीनामा देऊन तिथून पंकजा मुंडेंना निवडून आणलं पाहिजे। राहिला प्रश्न पवार साहेबांवर बोलायचा तर बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले। या सगळ्या लोकांचा आरक्षणाचा अभ्यास फार कमी पडतोय। मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न हा कधीही 80ला 85ला किंवा 90ला चर्चेला आलेला नव्हता। हा प्रश्न 2006च्या नंतर आलेला आहे। 2006 नंतर मराठा समुदायाला आर्थिक मुद्द्यावर आरक्षण मिळावे याची पहिली मागणी जी झाली होती ती छावा संघटना, त्यानंतर मराठा महासंघ आणि त्यानंतर शालिनी पाटील यांच्या क्रांती सेना या संघटनांनी, त्यानंतर या सगळ्या संघटना एकत्रित संभाजीनगरला एकत्रित आल्या होत्या। संभाजीनगरच्या कार्यक्रमामध्ये माझ्या माहितीप्रमाणे अण्णा जावळे असतील किंवा मराठा महासंघाचे लोक असतील, त्याच वेळेला विनायक मेटेजी असतील, सगळे श्रीमंत कोकाटेंपासून सगळे लोक एकत्रितपणे संभाजीनगरला जमलेले होते। 2006चं सांगते मी, 6, 7, 8 आणि तिथून पुढे ती चळवळ झालेली आहे। 80, 85, 90, 95 या काळात कुठेही मराठा आरक्षणाचा उवाच झाला नव्हता। खासदार उदयनराजे यांच्याबद्दल मनात आदर आहे, पण कृपया आपल्या स्वीय सहायकाकडून या संबंधाने एक अभ्यासपूर्ण माहिती टिपण आपण घ्यावं आणि ते टिपण घेऊन बोलावं। ताई, विधानसभेच्या निवडणूक अगदी तोंडावर आहेत। जागा वाटपावरून महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल, दोन्हीकडे चर्चा सुरू आहे। पण एक माहिती जी समोर येते की महायुतीच्या जे पक्ष आहेत, भाजपला 155 जागा दिल्या जातील, सूत्रांची माहिती आहे। 65 जागा एकनाथ शिंदेना दिल्या जातील, 55 जागांवर अजित पवार लढतील आणि 4 ते 5 जागा जे इतर मित्र पक्ष आहेत त्यांना दिल्या जातील। महायुतीत अलबेल होईल या जागा वाटपाच्या या सूत्रावरून वाटते तुम्हाला? नाही, मला असं वाटतं महायुतीमधलं जागा वाटप काय असावं, कुणाला किती जागा मिळाव्या, त्या जागांवरून त्यांचं म्हणणं काय आहे, या सगळ्या संबंधाने मी भाष्य करणं अजिबातच योग्य नाही। त्या पक्षाचे, त्यांच्या घटक पक्षांचे सन्माननीय प्रवक्ते आहेत जे मुद्दे मांडतील, परंतु ज्या पद्धतीची भाषा माध्यमांकडून आपल्या माध्यमातनं आम्हाला ऐकायला मिळते की ज्या पद्धतीने अजितदादाच्या एका प्रवक्त्याने शिंदे गटाच्या आमदार रामदास कदमांना लंगोटाची भाषा केली,